तर फायनली अथक परिश्रम आणि खडतर प्रवास करून पाक डोंगरात आमच्या मुंग्या आल्या. एवढा प्रवास करून आम्ही टोटल 500 किलोमीटर प्रवास झाला आमचा टोटल आजचा. तर 500 किलोमीटर प्रवास करून आम्ही सध्या तिकीट वगैरे काढलं. आणि इथला तिकीटचा विषय असा आहे, जर तुम्ही ऑनलाईन केलं तर 40 रुपये आणि ऑफलाईन केलं तर 50. 10 रुपये ती कागदाचं कट करून घेते ते भांडवल. त्यामुळे ऑनलाईन करा. आणि ऑनलाईन पेमेंट केलं की तिकीट वगैरे काय देत नाही, डायरेक्ट पेमेंट केलं तर गेटवर दावायचं आणि आतल्या बाजूला तुमचं मार्क म्हणून लगेच चालू करायचं. तर आम्ही मार्क म्हणून चालू केलंय. इकडं काय पडझड झालेलं काहीतरी आहे. इकडं सगळं हे आहे आणि पुढच्या बाजूला आहे गोल घुमट. सोनूबाई यांनी लगेच स्नॅप सुट्टी नॉट स्नॅप टाकायला लागतो. स्नॅप इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आणि सगळी फिरा वगैरे आली तिकडं. आणि माझी सगळी वेस्ट बॅग वगैरे सगळं तिथंच ठेवलं, कारण चेकिंग करून आतल्या बाजूला सोडताना तुम्हाला जरा विषय गंभीर करते ती. सगळं चेक करून सोडते ती. मावा गुटखा बिटका खाऊन येणारच नाही का एंट्री नाही, सोडत नाही. नाही तुम्ही पिचकाऱ्या मारतील इकडे तिकडे कुठे जरा भांडवल आणून. होय तर तेवढा विषय होतो लाल भडक. आधीच जरा काळ वाढलंय ती तुम्ही लाल करून टाकशीला. आधी त्यात विषय तेवढा असतो घरचं बघ टकाटक पैकी. बोला. ओके हा ब्लॉगर आहे. धन्यवाद. आर सूर्यवंशी ब्लॉग यूट्यूब सांगली. हा मिरज के पास सांगली. तर यात आहे का सांगली को मराठी द्या काय भावा तुला? मराठी तुला येते काय स्पष्टपणे? अरे भावा कोल्हापूरचा भेटला ना का, एवढ्या लांबनं कार्यकर्ते भेटला. आम्ही लगा 500 किलोमीटर प्रवास करून आलो आता फिरून. नाही आम्ही इकडे फिरून आलो. सगळं गणगापूर वगैरे सगळं करून आलो. टकाटक पैकी लोकलचे मित्र आहेत काय. हा टकाटक पैकी चेहरे घेतली ती सध्या भेटला आपल्याला. आणि सध्या गोलघुमट बघायला आपण आज जायचं आहे. जर तुम्हाला पुरातत्व वस्तू संग्रहालय बघायचं असेल तर त्यासाठी सेपरेट तिकीट काढावं लागतंय. ती तुम्हाला बाहेरच भेटेल तिथं. तर तुम्ही जावा आणि काढून घ्या. आम्ही काय काढलं नाही म्हटल्यावर ना आम्हाला काय माहिती नव्हतं त्याबद्दल जास्त. तोफा बिफा कसलं विषय हार्ड आहे. तर सगळं गोलघुमटाचं जरा सिनेमॅटिक व्ह्यू धावतो इथं कसा आहे. आणि आर सूर्यवंशी ब्लॉग यूट्यूबवर. तर दादा रावांनी जरा चॅनलची माहिती सांगतो. याच्या गावात यूट्यूबवर सर्च करा फक्त आर स्पेस व्हिडिओ अपलोड करो स्पेस SUR. अबे आलं बघ चॅनलचं नाव. डायरेक्ट पहिलं तोंडाला येतं इथं. टकाटक पैकी कर सबस्क्राईब आणि लवकरच तुझा चेहरा दिसणार भावानो. धन्यवाद मंडळी, आभारी असं सहकार्य कर. धन्यवाद. तर आलो इथं आणि आतल्या बाजूला जायचं का सोन्या बघायला? हा पुरातत्व वस्तू संग्रहालय. बरं चालतंय, आधी गोलघुमट सगळा बघून तर घेतो आणि मग आज जायचं नियोजन करतो. तर असं काहीतरी विषय आहे. गोलघुमटचं सिनेमॅटिक शॉट धावतो जरा आता. तर इथल्या बाजूला तोफा आहे त्यावेळेच्या बलाढ्याच्या तोफा कसले बाबा यायच्या गावात धरून विषय हार्ड आहे. हे काय रे तोफाचं पुढचं आहे काय? सगळं लोखंडाचं आहे. जोरात दिसतो कसलं तोफा. बेडाच्या नाही त्या वेगळंच कसलं तर मटेरियल असणार आहे. गंजलं नाही बेडाच असतं लागा माती झाली असती मागच पंपागत आपल्या. नाही दगडागत आहे का मटेरियल हार्ड आहे. अजून ह्याच्यावर नक्षी वगैरे केलेलं काम तसंच आहे बघा दिसतं आहे का. त्या बी तोफावर नक्षी काम केलेलं आहे का, कोरीव काम केलेलं दुसरंच तसं आहे सोन्या. ही गंजलं असतं बिडाच असतं तर मागच. आणि पुढच्या बाजूनं असं काहीतरी व्ह्यू आहे इथनं. टकाटक पैकी वातावरण एकदम टकाटक दिसतंय. तर चला आता कुठं जायचं आपल्याला? इकडल्या बाजू पण तोफा द्या. काय पॅक केलंय म्हणजे तुम्ही जाऊन त्याला हात लावचीला सारखं भांडवल म्हणून पॅक केलंय ते. किती एक तोफा आहे अशी. त्यातल्या जाऊ बाजून जाऊन जरा धावतो तुम्हाला. अच्छा का ह्याच्यावर पण कोरीव काम हाय असं आतापर्यंत. टकाटक पैकी सगळी एक तोफ आहे बारकीच आहे. आणि त्या पलीकडे बलाढ्य अशी तोफ आहे. सोन्या ही तोफ हलवायला माणसं किती लागत असेल इथं? 100 माणसं. एका तोफाला 100 माणसं लागत असतील. आजच्या घडीतली माणसं सांग, त्या घडीतली नको. आजच्या घडीतली किती लागली असती? आजच्या घडीतली काय नाही. आजच्या घडीतल्यांचं काम नव्हतं काय आजच्या गावात. लय मोठं तोफा आहे त्याला काय बलाढ्य. आणि स्ट्रक्चर पण कसलं बांधले बाबा सगळं दगडाचं आणि कोरीव आहे टकाटक. तर चला गोलघुमटाच्या आज जाऊया. आधी गोलघुमट बघून या. परत ना आम्हाला वाजले तिथं 3:30 पावणे 4 वाजले. त्या 5 वाजता बंद होते वाटतं. त्याच्या अगोदर जाऊन बघून आलेलं बरं. तर चलो. तर मगाचं मी बडबडत आलो. मला वाटलं हीच गोलघुमट आहे. तर ह्याच्या पाठीमागे वाटतं ही म्युझियम आहे वाटतं. ह्याच्या पाठीमागे गोलघुमट आहे असा काहीतरी विषय वाटतं. याच्या अगोदर आत्ता सध्या आलोय आम्ही इथं
गोलघुमट बघायला इकडं. आणि माईक वगैरे काय अलाउड नाही वाटतं इथं. माईक अलाउड नाही म्हटलं मोबाईल वगैरे मोबाईलमध्ये करू शकताय, माईकमध्ये काय करू शकत नाही. इकडलं मागच्या बाजूला गोलघुमट आहे असा, आणि इकडल्या बाजूला असंही आहे मिनार आहे. ही काय संग्रहालय म्युझियम आहे, आणि इकडल्या बाजूला आहे गोलघुमट. आणि माईक वगैरे आमचा काढून घेतला तिथं म्हणली माईक वगैरे काय चालत नाही, फक्त मोबाईलवर तुम्ही करणार असला करा जावा, त्या प्रॉब्लेम नाही. आणि इकडल्या बाजूला बगीचा वगैरे आहे टोटल, विषय हार्ड आहे. तर चलो काय प्रॉब्लेम नाही एवढा. माईक जाता जाता काकाराव म्हटली ती देतो, बघूया देतील, काय एवढा प्रॉब्लेम नाही. सोन्या आले लोड घ्यायचा नाही. तर आज जाऊन बघूया गोलघुमट, जाऊन बघूया कसा कसा विषय आहे आतल्या बाजूने. तर सध्या आत्ता जस्टच आम्ही इथं गोलघुमटापाशी पोचलो. आतल्या बाजून बघा कसं वातावरण आहे, टकाटक वातावरण आहे एकदम आयुष्य गावाधरून. आणि ह्याच्या आतमध्ये गेलं तर चालतंय आपल्याला, एवढा काय प्रॉब्लेम नाही. तर चला. अरे त्याने लागा माईक वगैरे काढून घेतला, माईक चालत नाही म्हटले तिथं, नाही चालेल. हाय असंच करायला लागलो मी, आता कशाला बंद करतोय मी तेव्हा. माईक तिथं बोलले ती आम्ही तिथंच थांबतो, जाताना घेऊन जावं म्हणते ती, काय प्रॉब्लेम नाही. तर चला. इथं फोटो सेशन वगैरे चालू होतं त्यांचं, मी आडवा गेलो त्यांच्या. तर इथनं असा व्ह्यू आहे, कसलं मोठं दिसतं सोन्या ही गावात. स्ट्रक्चर कसला आहे इथच्या गावात. 67 फूट उंच आहे काय, 167. तरी म्हटलं 67 दिसतो, कसलं दिसते बघा यायच्या गावात. जरा याचं सिनेमॅटिक व्ह्यू जातो तुम्हाला, बघून घ्या टकाटक पैकी. तर सध्या आम्ही गोलघुमटमध्ये आधी एंट्री करणार आहे, आणि वरडावरडी चालूच आहे ऑलरेडी पोरांची. एकदा वराडलं की 10 वेळा आवाज 10 वेळा आवाज येतोय. हे पहिला दरवाजा बघ कसला सोन्या. तर सध्या आम्ही लागलो पहिल्या चढायला, आणि गोलघुमटाच्या आम्ही शूटिंग वगैरे काही आलं नाही म्हटले ते, तरी बी मी करायला लागलो. प्रेशर जास्त आहे अजून भरपूर पाहिजे वर सोनू पाहिजे गेला म्हणजे आपण पण जाऊया. अशा प्रकारे पाहिजे चला. वरच्या बाजून काय असा व्ह्यू आहे, वारं कसलो वारं माझ्या आईच्या बाजू. माईक वगैरे काढून घेतला माझा, वारं कसलं येतो माझ्या इकडल्या बाजून काय मला असं व्ह्यू आहे आता मला. वारलं जोराला जवळ वगैरे येऊन देतात इकडं असं. चला सोनू वर जायचं जाऊया. आम्ही या कडेला बसलोय, पण त्या टोकाला तिकडल्या बाजूने कोण काय बोलतोय तो सगळा आवाज आम्हाला इथं ऐकू येतो. या बिताळापाशी तुम्ही ऐकू शकताय. सगळ्यांचा आवाज ऐकू येतो या बिताळावर. तिकडल्या टोकाला कोण कार्यकर्ते बसले त्यांचा आवाज इकडल्या टोकाला ऐकू येतो. ऐकल्या गावात कोणता आवाज ऐकू येतो सोन्या, कोण किती कुसबुसतोय काय करतो सगळा आवाज येतो भावाने. इथं घुमतो 10 ते 12 वेळा आवाज घुमतो एकदा वारायला. सोन्या वारायला बघा. सध्या खाली उतरायला तयार आम्ही इथं बाहेरचा आऊटचा मारलेला आहे. वारा असले तर आईच्या गावातून विषय हार्ड व्हायला लागला. माईक पण माझा काढून घेतला, त्यामुळे काही आवाज येत असेल नाहीच, पण विषय हार्ड. वातावरण इकडे सगळी दिसते युनिव्हर्सिटी वगैरे टकाटकपैकी. माझा आवाज आला असला तर ठीक, नसला आला तर विषय गंभीर. तर चला आपलं मार्ग म्हणजे जाय सोन्यात वारला वाऱ्याचा विषय हार्ड आहे बरं का, एकदम असं तडकदार पडत राऊंड मारायचं सोन्याला. बॅक साईडला राऊंड मारून जाईल. बॅक साईडला तर अशा पद्धतीने गोलघुमट वगैरे टकाटकपैकी बघून आमचं झालं आहे.
टकाटकपैकी आत आम्ही बघून आलो आणि माईक वगैरे काढून घेतल्याला काका मागं जायचे तिकडं आले तिकीटवर जाता त्यांच्याकडे घेऊन जाऊया. आणि बलाढ्य अशी प्रतिकृती आहे ही आईच्या गावात. कधी तयार केली असेल, काय विषय झाला असेल कधी काय सांगता येत नाही. विषय हार्ड आहे प्रतिकृती. काय म्हणा सर, एक नंबर टकाटक आहे, खट्ट आहे, टोटली खट्ट आहे. तर आता आम्ही पावसात आलो त्यामुळे जास्त वारायचं. उन्हाळ्यात एकदा आलो ना, बघूया कसा विषय. तर चलो उन्हाळ्यात एकदा येऊन जाऊया खास ह्याच्यासाठी. गडबडीत आमचा ब्लॉग तरी झाला आणि त्यातल्या त्यात आत काय होतंय, चुरून लय करायला लागतं. जरा थांबवते ते आधीमध्ये. तर चालतंय, लेट्स गो, चलो. तर दादारावांच्याकडं माईक वगैरे सगळा घेतला मी आत्ता जस्टच. आणि दादाराव इथलं विजापूरचं होते, मराठी भाषा त्यांना इतक्या स्पष्ट, त्यामुळे सोन्या साधलंय तुझं बिन माझं बी एवढा काही विषय नाही त्यामुळे. तर चालतंय, आता इथं सगळा कार्यक्रम आमचा पार पडलाय. गोलघुमट वगैरे बघितलं, गडबडीत बघितलंय. नेक्स्ट टाइम वेळ देऊन आम्ही इथं गोलघुमटाचा जरा शूटिंग वगैरे काढायला येतो. आणि माईक वगैरेचं काय अलाउड नाही, तुम्ही या. फक्त मोबाईलवर शूटिंग केलं तर काय प्रॉब्लेम नाही, चालतं, एवढा काय विषय नाही. फक्त येताना ब्रँडेड फोन घेऊन या माझ्या घरात, आयफोन. नाही तर तुमचा आवाज येणार नाही. अँड्रॉइड चालत नाही, अँड्रॉइडचा आवाज येत नाही एवढा खट्ट. तर चालतंय, चला वास्तुकाला बघत आपलं मार्ग म्हणून बाहेरच्या बाजूने करूया. चलो, इकडं पार्क वगैरे आहे, ते पार्क वगैरे धावत पण जाऊया. तर गोलघुमट आत्ताच आम्ही जस्ट बघितला आणि आम्हाला वाटलं पाऊस येईल म्हणून आम्ही रेनकोट घातलं, नाही घातली, पाऊसच उघडला. मग असंच व्हायला लागलं. 4 टाइम पडले आणि विषय झाला. काढलं की येतोय तरी पण पुढे गेला असं वाटायला लागलं आम्हाला. प्लॅटिना आपली येत आहे, आता प्लॅटिना घेऊन जाऊया. सोनू काय म्हणत आहे, गुलाबी साडी आणि लाल दिसे बारी फोटो माझा काढ. चला तर चला जाऊया, प्लॅटिना वगैरे आपली घेऊया आणि टकाटकपैकी आपलं मार्कमन गारायजेशन करूया. एक किती आहे सोन्या, 120 किलोमीटर लांब आहे पल्ला आपला. आता घरात गेल्यानंतर भावानं बोलतो डायरेक्ट, आधीमध्ये नॉनस्टॉप जायचं ना, नॉनस्टॉप जाईल. चला, तडकदार बळकदार पद्धतीने. तर चलो, लेट्स गो बॉयज. आता किल्ली चालू केल्या आणि स्टार्टर मारून गायब व्हायचं.